स्वराज्य ज्योतीचे ठाणे शहरामध्ये जल्लोषात स्वागत. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 ते रविवारी 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका मार्गस्थ झाली. या स्वराज्य ज्योतीचे व स्वराज्य पताकाचे मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे शहरातील आनंदनगर जकातनाका येथे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाब पाकळ्या उधळत शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगवे फेटे घातलेल्या 500 बाईकस्वारांनी ठाणे शहरातून स्वराज्य ज्योतीची मिरवणूक काढली. ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका आनंदनगर जकातनाका ते 3 हात नाका येथून नितीन कंपनी ते अल्मेडा रोड ते गजानन महाराज चौक येथून तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून टेंबी नाका ते सिव्हिल हॉस्पिटल ते सेंट्रल मैदान ते कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून अमित गार्डन कळवा रेती बंदर येथून प्रवास करत कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही स्वराज्य ज्योत शिवकालीन आणि इतिहासाने प्रेरित असलेल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळावरून फिरवण्यात येणार आहे, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.